पैसे भरूनही मिळेना सौर पंप, 2.5 लाख शेतकरी प्रतीक्षेत. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांनी पैसे भरलेले असतानाही त्यांना अजून सौर पंप मिळालेले नाहीत. महावितरण कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह झाले आहे निर्माण. सोलार पंपाची रक्कम भरली पण वाटपाचा पत्ता नाही. राज्य शासनाच्या वतीने मागेल त्याला सोलार पंप या योजनेखाली राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाईन रक्कम भरून 1.5 ते 2 महिने उलटलेले आहेत. याबद्दल बोलत असताना अंबादास दानवे यांनी सभागृहामध्ये काय बाजू मांडली आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. आता सौर ऊर्जेची स्थिती काय? मागेल त्याला सौर पंप देण्याची घोषणा या राज्य सरकारने सभापती महोदय केलेली आहे. या राज्यामध्ये मागेल त्याला सौर पंप देण्याची घोषणा कुसुम योजना असेल, राज्याची मुख्यमंत्री सौर योजना असेल. सभापती महोदय गावोगाव गेलं तर कोणी 4 महिने झाले, कोणी 6 महिने झाले, कोणी 1 वर्ष झालं. या सगळ्या सौर ऊर्जेसाठी कोणी 3 एचपीची ला 22,000, 5 एचपीची ला 33,000, 7 एचपीची ला 42,000 अशा पद्धतीनं रक्कम सभापती महोदय भरावी लागते. आजच्या घडीला 3,31,000 अर्ज या राज्य सरकारकडे, 3,31,000. यातल्या 2,66,000 शेतकऱ्यांनी त्यांचा हिस्सा सुद्धा भरलेला आहे आणि राज्य सरकारकडे शेतकऱ्याचे हे 944 कोटी रुपये जमा आहेत. कोणाचे 6 महिन्यांनी, कोणाचे 1 वर्षांनी 944 कोटी रुपये सौर कृषी पंपाचे राज्य सरकारकडे जमा आहे. खरं तर शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. सभापती महोदय 940 कोटी साधी रक्कम नाहीये. शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी भरलेली रक्कम आहे आणि ज्याला सौर पंप घ्यायचा त्याला बाकी कनेक्शन पण मिळत नाही. त्याला सौर पंप आता घ्यायचा जे त्याला लावावंच लागणार आहे. परंतु 944 कोटी रुपये घेऊन मला वाटत नाही येणाऱ्या काळात या शेतकऱ्यांना सौर पंप मिळेल. कारण अतुल सावे आमच्या इथलेच मंत्री, माझी त्यांच्याविषयी चर्चा होत असते. आत्ताशी माझ्या माहितीप्रमाणे 1,50,000 पंपाचं टेंडर निघालेलं आहे आणि ते मंजूर झाल्यानंतर फक्त 1.5 लाख लोकांना मिळतील. याचा अर्थ उरलेले लोक आणखी त्याच्यासाठी पैसे भरले मात्र सोलार पंप मिळवण्यासाठी कोणत्याच हालचाली दिसून येत नाहीत. शेतकऱ्याला सोलार पंप मिळावे